जावली तालुक्यातील पिंपरी तर्फे मेढामधील कातकरी समाजाला हक्काचे घरकुल, पाणी, रस्ता, मूलभूत सुविधा द्या, अन्यथा तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशारा आज महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाच्या वतीने देण्यात आला। एका बाजूला करोडो रुपये खर्च करून घरकुल दिल्याचा गवगवा आणि फारस सातारा जिल्ह्यात केला जातो, मात्र जावली तालुक्यातील पिंपरी तर्फे मेढा गावातील कातकरी समाज अजूनही घरकुल, पाणी, रस्ता व इतर मूलभूत सुविधांपासून किती दिवस वंचित राहणार, असा प्रश्न कातकरी समाजाच्या वतीने उपस्थित करण्यात आला। जिल्हाध्यक्ष महाराष्ट्र रिपब्लिकन पक्ष सातारा, आमचे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय संजय भाई सोनवणे यांच्या आदेशाने आज जिल्हाधिकारी साहेबांना आम्ही निवेदन दिलेलं आहे। निवेदनाचा विषय असा आहे, जावली तालुक्यामध्ये पिंपरी गाव आहे। त्या पिंपरी गावामध्ये कातकरी समाजाची अनेक कुटुंब वास्तव्यास करतात, मात्र आजपर्यंत या शासनाच्या वतीनं या कातकरी समाजाला हक्काचं घरकुल, पाणी, रस्ता ह्या मूलभूत सुविधा आतापर्यंत न मिळाल्यामुळं खरोखर हा भारत देश स्वतंत्र आहे की नाही असा आमच्या मनामध्ये शंका निर्माण झालेली आहे। शासन स्तरावरून आताच एक 4 दिवसापूर्वी घरकुलाच्या योजनेसाठी 2 ते 3 कोटी रुपये नुसत्या मंडपाचा खर्च आणि बाकी प्रशासनाच्या सगळ्या रेलचेलसाठी खर्च केला जातो, मात्र प्रशासनाला या कातकरी समाजाच्या लोकांनी जर ठराव दिले तर प्रशासनाकडून सांगितले जातं की शासनाकडे निधी उपलब्ध नाही। त्यामुळं आमचं प्रशासनाला एक विनंती आहे की या समाजाची दुरावस्था, या समाजाची दुर्दशा ही किती दिवस बघायला मिळणार। त्यामुळं प्रशासनाने या कातकरी समाजाच्या सर्व कुटुंबांना या जावली तालुक्यामध्ये नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यामध्ये या कातकरी समाजाच्या सर्व कुटुंबांचा सर्वे करावा आणि त्या सर्वेच्या मधून या प्रशासनानं त्यांना हक्काचं घरकुल द्यावं, त्यांना मानासन्मानाची एक घरकुल देऊन त्यांचा सन्मान करावा, त्यांना मूलभूत सुविधा द्याव्यात, एवढी ही विनंती आहे। मी जिल्हाधिकाऱ्याला निवेदन दिलेलं आहे। मी आता सीओ मॅडम यांनाही निवेदन देणार आहे। जर घरकुल यांना मिळाले नाहीत तर या सर्व समाजाच्या वतीने एक आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र अशा प्रकारचं आंदोलन छेडणार आहे। त्यानंतर होणाऱ्या परिणामाच्या नुकसानीची जबाबदारी प्रशासनावर राहील। जय भीम, जय बुद्ध, जय संविधान। सर्जेराव पवार बोलते। मी भीम सर्जेराव पवार बोलते। आतापर्यंत 4 महिने झाले आम्ही जागा घेऊन त्या जागेत राहिलो आहे, तर आता मी छपरात आहे। तर आम्हाला घरकुल आणि रस्ता, पाणी आणि लाईट एवढी सोय करावी, एवढी आमची मागणी आहे, ही तुम्ही पुरी करून द्यावी आम्हाला। किती कुटुंब आहेत तुमची? 13 कुटुंब आम्ही आहे। जिल्हाधिकारी काय बोलले? सकारात्मक दिली का त्यांनी उत्तर? बघू बोलले ते जिल्हाधिकारी।